नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, बँकेमध्ये भरती निघालेली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जी अपेंडिक्स पदासाठी आहे, ज्यांचं नुकतीच पदवीधर आहात म्हणजे ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं आहे, BA BCom BSc, त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याची क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय आहे, याचं निवड प्रक्रिया, पगार काय आहे, संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. चला तर कुठलाही वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो, तुम्ही आता अशा प्रकारे जाहिरात आहे युनियन बँक ऑफ इंडिया. यामध्ये याची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही बॉक्समध्ये चेकआउट करू शकता. आणि अप्लाय कसं करायचं याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. आता अशा प्रकारे जाहिरात ओपन केलेली आहे मित्रांनो. यामध्ये आपण इम्पॉर्टंट डेट्स काय असणार ते जाणून घेऊया. 28 ऑगस्टपासून फॉर्म सुरुवात झालेली आहे भरणं. लवकरात लवकर फॉर्म भरून द्या. त्यानंतर 17 सप्टेंबर ही लास्ट डेट राहणार आहे. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स काय असणार आहे ते जाणून घेऊया. याच्यामध्ये स्टेट वाईज सर्व माहिती दिलेली आहे, म्हणजे स्टेट वाईज किती जागा आहे, किती किती कॅन्डिडेट्ससाठी किती जागा आहे, SC ST OBC EWS यासाठी किती किती जागा आहे याचं संपूर्ण मेन्शन केलेलं आहे. तर आपण महाराष्ट्राचा विचार करतात, महाराष्ट्रामध्ये याच्या संपूर्ण 56 जागा आहे. युनियन बँक ऑफमध्ये महाराष्ट्रामध्ये 56 जागा आहे. त्यापैकी जागा बघून घ्या तुम्ही. UR साठी म्हणजे ओपन प्रवर्गासाठी 26, SC साठी 5, ST साठी 5 आणि OBC साठी 15, EWS साठी 5 अशा 56 जागा आहे. अशा प्रकारे जाहिरात तक्ता आहे, म्हणजे संपूर्ण तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत की एज काय असणार आहे, म्हणजे आता भरतीमध्ये तुमचं एज काय असणार आहे. मिनिमम 20 वर्ष असायला पाहिजे आणि मॅक्झिमम 28 वर्ष. 20 वर्ष किंवा 28 वर्ष तुम्ही असाल तर हा फॉर्म भरू शकता. आणि एज रिलॅक्सेशनमध्ये जर येत असाल म्हणजे SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि जे अपंग आहे म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अपंगत्व ज्यांना आहे त्यांना 10 वर्ष सूट आहे. 10 वर्ष ते सूट कशी राहणार आहे मित्रांनो, इथं मॅक्सिमम 28 वर्ष सांगितलेलं आहे. तर 28 SC साठी 5 वर्ष सूट आहे. 28 आणि 5 होतं 33. तर 33 वर्ष जर तुम्ही असाल तर फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे हे एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर या भरतीसाठी क्वालिफिकेशन काय असणार ते बघूया. त्याच्यामध्ये तुमच्याकडं ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे. ग्रॅज्युएशन फॉर अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्ही BA BCom BSc कोणतेही पदवीधर असाल तर तुम्ही हे भरतीला फॉर्म भरू शकता. आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन आहे ते कंप्लीट झालं पाहिजे. अपियर जर असलं तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर तुम्ही ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग म्हणजे तुमचं ट्रेनिंगचं जो आहे वर्ष, तर किती वर्षाचं ट्रेनिंग राहणार आहे, म्हणजे अपेंडिक्सची भरती आहे ना त्यामुळं. तर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग ऑफ 1 इयर, 1 इयरचा इथं टाईम दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर ट्रेनिंग 1 वर्ष जर कंप्लीट केली तर त्यानंतर तुम्हाला खूप सारे संधी भेटतात. जसं ICICI बँक, HDFC बँकमध्ये तुम्ही जर अप्लाय करत आहे तर तुम्ही लगेच सिलेक्शन होऊन जातं तुमचं त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पेमेंट काय असणार ते जाणून घेऊया. पेमेंट तुम्हाला इथं 15,000 रुपये राहणार आहे. आणि यानंतर बाकीचं कोणतंच तुम्हाला अलाउन्सेस भेटणार नाही आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेसमध्ये इथं ऑनलाईन टेस्ट होणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन फायनान्स अवेअरनेस 25 प्रश्न, जनरल इंग्लिश 25 प्रश्न, क्वांट आणि रिझनिंग 25 प्रश्न, कॅम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न, असे 4 सब्जेक्ट असणार. 25 मार्काचे, 100 प्रश्न 100 मार्काचे, म्हणजे 1 तास तुम्हाला यासाठी वेळ राहणार आहे. आणि ही परीक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकल लँग्वेज होणार आहे. तुमची जी लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमचं मेडिकल होईल, मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल झाल्यानंतर तुमचे फायनल रिझल्ट लागेल. त्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे ते सुद्धा लिंक मी दिलेली आहे. त्यानंतर आपण फीस काय असणार आहे ते जाणून घेऊया. यामध्ये फीस बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे फीस आहे. याच्यामध्ये जनरल OBCसाठी 800 रुपये,
ऑल फिमेलसाठी 600 रुपये, SC ST साठी 600 रुपये आणि PW साठी 400 रुपये अशा प्रकारे फीस आहे. मित्रांनो, संपूर्ण माहिती अशा प्रकारे होती. व्हिडिओ जर आवडला असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.